जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये अद्यापपर्यंत महाविकास आघाडी आपला उमेदवार निश्चित करू शकलेली नाही, या सगळ्याकडे तुम्ही कसं बघताय? साहजिक आहे, आता ते त्यांच्यामध्ये उमेदवार मिळणं नाही मिळणं हा त्यांचा विषय जरी असला तरी आपलं निवडणूक ही शेवटच्या टप्प्यामध्ये असल्यामुळे सगळी चाचपाणी ते पण करतायत की आपला उमेदवार चांगला असावा, पण मला नाही वाटत की त्यांना उमेदवार लवकर मिळेल. एक संपदा पाटलांच्या उमेदवारीची एक चर्चा नव्याने समोर आली. उमेश पाटलांच्या ज्या मिसेस आहेत त्या पण उमेदवार राहतील शिवसेनेकडनं असं सांगितलं जात आहे. हे बघा, आम्हाला जे बोलत होते की बा हे गद्दार आहे, खोकेवाले आहे, अमुक आहे ढमुक आहे, मग आता हा तर बालेकिल्ला होता ना शिवसेनेचा, उमेदवार नाही भेटत आहे तुम्हाला. आम्ही हा बालेकिल्ला करून ठेवला होता, हे सिद्ध झालं आहे. आम्ही होते म्हणून यांना सगळं होतं. हम गए तो गडी भी चली गई और किला भी चलेगा. एक मागच्या सारखा 2019 सारखा अनुभव पुन्हा येऊ नये अशी अपेक्षा तुम्ही व्यक्त केलेली आहे भाजपच्या संदर्भात. काय सांगायचं आहे आपल्याला? नाही, जनरली जी चर्चा होती कालच्या दिवशी प्रेसवाल्यांनी विचारलं की आपलं काय म्हणणं आहे. म्हटलं मागच्या वेळेस आम्ही लोकसभेचं काम करणार की नाही तुम्ही. त्यांना म्हटलं आम्ही काम करणार. त्यांनी ज्यावेळेस आम्हाला लोकसभेच्या उमेदवाराच्या बाबतीत विचारलं तर म्हटलं आम्ही काम करतो. आम्ही उत्तमराव पाटलांपासून काम करत आलो 89 सालापासून, पण ज्यावेळेस आमची वेळ येते त्यावेळेस पण आपण काम करा. आता आम्ही नवरदेववाले आहे, तुम्ही नवरीवाले आहे, उद्या तुम्ही नवरदेववाले राहणार, आम्ही नवरीवाले राहू. एकमेकांना मदत करा ना. शेवटी लोकसभा झाल्यानंतर विधानसभेला आपण मदत केली पाहिजे अशीच अपेक्षा आमची आहे, बाकी काही नाही. मागचा अनुभव येऊ नये असं वाटतं मला. मागच्या वेळेला आपल्या प्रत्येक येणार नाही अशी खात्री आहे, कारण वरती नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे, पण येऊ नये याच्याकरता आम्ही त्यांना या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मागच्या वेळेला प्रत्येक जागी बंडखोर उभा केला गेलेला होता. अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.